म्हणून बायकोवर जास्त विश्वास ठेवायचा असं लोक म्हणतात. मी ठेवतो बाबा, मी तर बघा साफसफाई करतो. खरं मी एक नंबर आहे जगात. आणि ते भांडी तेवढी उचला, तेवढी भांडी आणि तिकडे गॅलरीमध्ये. गुड मॉर्निंग मंडळी. तर हा बघा आमचा गुंडू. सकाळ सकाळचं आमच्याकडे असं असतं, मम्मानीच घ्यायला पाहिजे. चेहरा बघा कसा झाला. आणि हेअरस्टाईल तुम्हाला आवडते का सांगा जरा. ही आमच्या गुंडूची हेअरस्टाईल बघा. कॅमेरामध्ये बघायला किती उत्सुक आहे इशिका. आम्ही सांगितलेलं आहे की पूजा तुमच्याकडेच आहे, पूजा तुम्हीच करायची. रात्री गेलेलो 3 वाजता झोपलो, पार्टी केली, पण सकाळी 7 वाजता पूजेला इकडे आलो. 2 पिल्लं मला पण सांभाळणं व्हायला पाहिजे. शनायचं बघा इकडे. शनायचं उठलं का पहिलं केस विंचरायचं, नाहीतर रात्री झोपताना ना तिचे केस पूर्ण असे विस्कटलेले असतात. काय झालं? तिला व्हिडिओमध्ये येताना असं थोडं टकाटक पाहिजे. आता आज आम्हाला खूप काम आहेत, कारण आज काय काम आहेत ते तुम्हाला सगळं दाखवते. आता आलं का प्रत्येक माणसाला काम आहे, म्हणून तुझ्याकडे कोण येत नाही आहे ना. येत नाही येतात भरपूर माणसं. चुरा बिरा करून आमच्यातच पडेल. आज आमचं विसम स्पेशल, विसमच्या हातची शेवाळची रेसिपी आम्हाला काय जमेल ना. असं तरी एरवी एवढं नाव ठेवतो ना, तू असंच बनवले, तू तसंच बनवले, तू हे. आणि हे आला माझा स्वयंपाक खरं बिघडतो, तरी पण खातो तसंच, पण यायचं काय राहतो. आता व्हिडिओ चालू आहे म्हणून तर काय बोलत नाही. मला रोज नुसतं नाव ठेवणार. माझी भाजी अशी झाली, भात असं झालाय, चपाती फुगली नाही, चपातीच करपली, हे यायचं असं असतं. पण असं म्हणत बाबा नाही तिच्या स्वयंपाक चांगलं सुद्धा राहू द्या, पण यायचं राहत नाही. पण आल्यावर नाव ठेवायचं पण राहत नाही. आणि त्याला हे व्हिडिओ अजिबात आवडत नाही. त्याला व्हिडिओ हे प्रकार आवडत नाही. हळूहळू आवडेल, कारण माणसाला कसं तर हे दिसलं का आवडतं सगळं. नाही तर कधी परत एक चॅनल खोलेल आमचं बघून जरा टाक. हे बघ, शेवाळेकर म्हणले आम्ही शेवाळे किती घेतले बाबा, सगळं करायला लागतं. हा करताना बघा कशी गंमत येते नुसती. अरे भाई त्याला हे करे भाई करताना कळतं सगळं. एवढं बस झालं नाही आपल्याला तेवढं लागणार शेवाळ्या. काय झालं तुला, तुला काय झालं. नाही आम्ही नाही घेत, आम्ही व्हिडिओ बनवतोय. करतोय जरा हे पसाऱ्याकडे थोडं दुर्लक्ष द्या. बघू करत टाकायचं वरून, त्याच्यामध्ये शेवाळ्या भाजून घ्यायच्या. आवाज येतोय ना, आवाज येतोय ना पूर्ण व्यवस्थित. हा भाऊजीनं शूट करायचं माहिती रे. तू हुशार आहे, भाऊजीनं ट्रेनिंग दिले मी. एक दिवस मी स्वतःचा पिक्चर काढणार. हो पिक्चर मी डायरेक्टर बनणार पिक्चर. डायरेक्टर आणि हिरो मीच. आणि हिरोईन एक नवीन घ्यायची ना कोणती. पिक्चर कॅन्सल. नवीन घ्यायची ना, नवीन आलेली कोणतरी. नवीन नाही, जुनं नाही. आहे ना बाबडू. कॅन्सल. आईला मी एवढं बोलून व्हिडिओ आता चालू केला. बबले मी एवढी बडबड केली व्हिडिओ आता चालू केलाय. स्माइल दिला का, स्माइल स्माइल कशी स्माइल स्माइल पण नुसतं नाव ठेवायची काम तू काय काय झालं शेवाळ्या. सगळ्या तुपाचं मात्र केलंय. हे का गेलं पडून. आता ते नावं ठेवले, आता नावं ठेवायची तरी हिंमत करायची नाही. बघा हे सगळं खाली लावून ठेवलंय. सगळं तूप पण गेलं आणि तेल पण गेलं. हाती धोपटणार. मामानं तेवाला कल्पवल्या, मामानं तेवाला कल्पवल्या. तुझ्या ह्याच्यामध्ये ती सिस्टीम नाही ग, लगेच उलट करायचं. ते तुमच्या मला काम करा ना, मला एक आपण नवीन मोबाईल घेऊया. तुमचं मला द्या ब्लॉगला आणि माझं तुम्ही घेऊया. मग मला एक नवीन मोबाईल द्यायचा. नाही नवीन घ्या तुम्ही. हा काय झालं या काय लिस्ट बनवली. कसली लिस्ट आहे. गुढीपाडव्याची. गुढीपाडव्याची लिस्ट काय आहे त्यामध्ये. बघा ना, वाचा ना.
मलई, गुढीपाडव्याचे स्टिकर, फुले, पाने, गम, हे काय करायचं याचं? काय करायचं? हे सगळं हिला घ्यायचंय. हा. का बाळाने लिस्ट बनवली, त्याला आज काय काय आणायचं. मम्मा डीमार्टची लिस्ट बनवते कमी आहे का? तू पण लिस्ट बनवायला लागली. हे? मम्मा तेच बनवून बघून मी पण बनवायला लागली. घे जाऊ आपण थोड्या वेळानं जाऊ. हा घेऊन येऊ. नाश्ता झाला? नाश्ता रेडी आहे. नाश्ता आमचा रेडी. आता पाणी आलं तोपर्यंत एक काम आवरेपर्यंत एक काम वाढलेलं असतं. आता आम्ही काय करणार माहिती का? आम्ही नाश्ता करणार आहे आणि पाणी अश्विनी पप्पा भरणार ते बघा. शेवया ओ कळपवलं ग. पाणी आता अश्विनी पप्पा भरणार आहे कारण संध्याकाळी मस्त तर एन्जॉय करून आलात ना तुम्ही. झोप नाही झाली. झोप नाही झाली तर तुमचा प्रश्न आहे ना. तुम्ही जायचं कशाला? एवढं फिरायला जाताय की नाहीतर यांचे मित्र म्हणतात की 2 बाळ झाले तुला कळेल, 2 बाळ झाले तुला कळेल. पण हे आमच्याकडे वेगळं झालं. 2 बाळ झाल्यापासून हे जास्त फिरतायत. कुठे गेलो मी? एकच दिवस फार्म हाऊसला गेलो. एक दिवस फार्म हाऊसला आणि गोव्याला गेले. 3 दिवस फक्त. गोव्याला 3 दिवस आणि ते रायगडचं प्लॅन ते कॅन्सल झालं ना. आणि यांचं काय झालं त्यांनी मॅरेथॉन वगैरे करतायत एवढे. आणि काय करतो माहिती का? पहिलं कसं मला सांगायचे हा मी जाणार आहे बरं का 8-10 दिवसांपूर्वी. आता जायच्या आदल्या दिवशी सांगता मी जाणार आहे. ते आधी सांगितलं की प्लॅन कॅन्सल. मग ते प्लॅन कसा कॅन्सल करायचा ह्याचा प्लॅन हे लोक एक दिवस आधी सांगतो मग प्लॅनच कॅन्सल होत. आमचा छुपा रुस्तम तुम्हाला दाखवते. छुपा रुस्तम आम्ही लपून बसलोय. पडद्याच्या खाली आणि आम्ही लादी साफ करतोय कारण मम्मी पप्पाच्या क्लिनिंग मध्ये आमचा पण हात आहे. कोणी म्हणायला नको ह्या घरामध्ये मी फुकट राहते, मी काय काम करत नाहीये. त्यामुळे इशिकाने सुद्धा क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. लोळून घर साफ करायचं. आणि हे सुद्धा फुल जोश मध्ये आलेत. आता बघू किती क्लिनिंग करते. तुम्ही पण असे ट्रिक वापरू शकता. नवऱ्याला आवडतो गोडधोड पदार्थ घालायचा. मस्त दिवसभराची काय साफसफाई आहे ते करून काय घ्यायची. गोडधोड नव्हतं एवढे शेवळ्यात असे बेचव होते काय सांगायचं. बेचव खाल्ल्या तरी एकदा डबल मागून आणि बेचव. बाप रे काय माणसं असतात. चला त्यांना देते आणि पटापट कामाला लागते. आता कंटाळा आला बाई बसून. हे बघा साफसफाईला झाली सुरुवात. जाळ्या दिसतायत का कुठे? जाळी नाहीये मग. नाही पहिलं अहो पीओपीचं वरचं पीओपी मध्ये खूप घाण आहे. हे बघा पीओपी मध्ये आहे. तुम्ही बघा ना तरी. हो आतमध्ये आहे घाण. फॅन आपला एवढा घाण झालाय. सगळं साफसफाई करायची आज. मी तर आज फक्त ह्यांना सांगून इन्स्ट्रक्शन देऊनच कंटाळणार आहे खरं. येस एकदम व्यवस्थित चाललंय. पडदा इकडे कर. आमचं व्यवस्थित चाललेलं आहे काम. एकदम सक्सेसफुली चालू आहे. एकदम जोशने चालू आहे. जोश वाटतं घरात घाण नाही पण किती घाण काढवायची साफसफाई आहे. परत तरी करायची नेक्स्ट टाइम बाबा. मग काय म्हणते साफसफाई कशी चालली? मिशन चालू आहे आमचं. मिशन साफसफाई. आता एवढी साफसफाई ही भांडी आहे ती सगळी घाललेली आहेत. एवढीच भांडी आहे ती तरी ठीक आहे. म्हणजे मी त्या हिशोबानेच एवढीच भांडी काढली होती की साफसफाई नाही. आमच्याकडे भांडी तेवढी आम्ही गरीब माणसं. तुम्ही आम्हाला श्रीमंत करू शकता. ते तुमच्या हातात आहे सर्वस्वी. जास्तीत जास्त व्ह्यू द्या. जास्तीत जास्त व्ह्यू द्या. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मग मस्त आपला सेटअप सुद्धा होईल. आता खूप भांडी बघा हे सगळा पसारा काढून ठेवला सगळा पसारा हॉल मध्ये. बघा काय अवस्था हॉलची केलेली आहे. ही हॉलची अवस्था केलेली आहे. हे सगळं साफ केलेलं आहे. बोलो जी. हा माझ्या बायकोला मी सहज विचारलं तुला ब्रुस ली माहिती आहे का? जॅकी चॅन माहिती आहे का? ते म्हणते माहित नाही. हिला ब्रुस ली माहित नाही. मला त्याचा एक किस्सा आठवला ते सांगतो. पण मी नको म्हणते ना कारण साफसफाई बंद आहे. किस्सा महत्वाचा आहे. ब्रुस ली एवढा ताकदवर होता ना त्याला कोणच मारू शकत नव्हतं. त्याचे दुश्मन पण होते. तर शेवटी मी याला कसं माहिती त्याच्या बायकोने त्याच्या जेवणामध्ये विष घातलं त्याला मारलं. हे भगवान. म्हणून बायकोवर जास्त विश्वास ठेवायचा असं लोक म्हणतात. मी ठेवतो बाबा. मी तर बघा साफसफाई करतो. मग असं पण मला ती ब्रुसली बिसली ऐकून माझा काय फायदा नाही झाला. इथं मी साफसफाई केली अर्धी.
साहेब आमची बसून बसून गोष्टी सांगतात. काय देवा कसं होणार आहे. चलो आवरतो बाबा आवरतो. खूप ह्याच्यामध्ये जास्त वेळ नाही राहू शकत. खूप घाम येतोय आणि पिल्लू झोपले आमचं, त्यामुळे हे सगळं झालं. शनाया गेले बाळू मामाला. मी तुम्हाला पिल्लू पण दाखवते आमचं. त्याला एक मस्त इकडे झोळी केलेली हे बघा. गुंडू झोपलाय मस्त. गुंडू कशा झोपलाय, त्यामुळे माझं ही आता साफसफाई पटापट 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 आवरणं गरजेचं आहे मला आता. नाही नाही ही भांडी खरं मी एक नंबर आहे जगात. आणि ते भांडी तेवढी उचला, तेवढी भांडी आणि तिकडे गॅलरीमध्ये बायकोला तारीफ केल्याची शिक्षा. काय 2-3 दिवसापूर्वी आमचं भांडण झालं, दम दिलेलं ना. दिसतच नाहीये. फळं म्हणजे फळं भोगावी लागतं. बायकोला मनवायसाठी काय काय करायला लागतं. इसे कहते हैं असली साफ सफाई. कहते बीबी का जलवा. बीबी का जलवा. बघा आमचे टेक्निक कसं वापरते, कशी टेक्निक वापरली बघा. किती स्लायडिंग मध्ये घाण झालीये बापरे. आता आमच्याकडे सध्या व्हॅक्यूम क्लीनर नाहीये, मग आमची अशी साफसफाई करायची चालू आहे बघा. किती घाण निघते ना पण. कारण आमची गुढी आहे ना ती आम्ही याच विंडोमध्ये लावणार आहोत, त्याच गॅलरीमध्ये. तरी वरी अजून व्हिडिओ बनतो म्हणून थोडं साफ. काय व्हिडिओ बनतो म्हणून थोडं झालं सगळं. आता बघा एवढी भांडी घासून घेते. अजून गॅलरीत भांडी, तिथली पण भांडी घासून घेते. सगळं चकाचक करते, बाकीची कामं करते आणि संध्याकाळी मस्त नवऱ्याला घेऊन हॉटेलला जाते जेवायला. कंटाळा आला मग आता काय करणार, मी तर एकटी एवढं. मी बनवेन संध्याकाळी तुला देईल खायला. हॉटेलला नाही. अरे बाबा तुला कंटाळाला मी बनवतो. सगळी भांडी वगैरे घासून ठेवली. आता ओटा पण धुतलाय आणि जवळपास आता लादी वगैरे राहिली. आणि इकडे बघा भांडी अशी घासून ठेवलेत, मस्त सुकायला ठेवलेत भारी अशी. आणि डबे तर तुम्ही बघितलं असेल अगोदरच मी घासले होते डबे वगैरे. आणि त्याचे थोडंसं साफसफाई आहे ना, ती लादी वगैरे पुसायची राहिली आणि सगळे भांडी मांडायचे. आता मी एवढीच भांडी वरती काढलेत, कारण उगीच साफसफाईला खूप त्रास होतो नंतर. आणि ओटा वगैरे पण क्लीन केला. हे वरचं सगळं आहे ना, हे घाण झालेलं थोडंसं खराब झालेलं, तर हे सगळं क्लीन केले बघा आम्ही दोघांनी. तर मंडळी माझा चेहरा तुम्ही बघाल, अक्षरशः घर खूप छान क्लीन केलं, मस्त पण वाटते आता. आणि पण ना माझी अवस्था बघाल, मला खूप असं घाण झाल्यासारखं वाटते. म्हणजे खूप असं ना धूळ वगैरे सगळ्या अंगावरती बसले, त्यामुळे मला स्वतःला क्लीन होण्याची गरज आहे. आता बघा ओटा वगैरे मस्त क्लीन करून घेतला. इकडे भांडी घासलेत, पण ते अजून मांडायची किंवा लावायची राहिलेत माझी भांडी, तर ते नंतर करेन. पण पहिलं स्वतःला क्लीन करून घेते. इशिकाला पण जस्ट आंघोळ वगैरे घातली आणि इशिका मस्त आता खेळते. इशू गुंडू कशी खेळते बघा इशू मस्त खेळते आता, त्यामुळे तिचं काही टेन्शन नाही आहे. मी स्वतःला आता फ्रेश करून घेते. आणि शनू बघा, शनय हाय. शनायला आज सुट्टी आहे ना, त्यामुळे मॅडमचं मस्त चाललंय सगळं काम. अक्षर इतकं कंटाळा आलाय ना मला, मोठ्याने आवाज येत नाही. आवाजच निघाला झालाय साफसफाई करून. काम येत तसं झालं तर जेवण बिवण करून मस्त आराम करून मला लय थकल्यासारखं झाले. आमचे साहेब मधूनच अर्ध्यातून साफसफाई सोडून बाहेर फिरायला. मी माझं काम करून गेलो सगळं, तरी पण अजून एक्स्ट्रा केलं असं काय झालं असं नसतं. जेवढं पेमेंट तेवढं काम. त्याला मस्त जेवण करतो. आता 2 महिने तर मी साफसफाई काही काढणार नाही, मला खूप कंटाळा आलाय खरं. आणि हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतोय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटणार आहोत. बाय.